आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत मच्छी फ्राय होण्यासाठी घरच्या घरी तांदळाचं पीठ कसं करायचं ते। या प्रकारे तांदळाचं पीठ लावून मच्छी तळलात तर नेहमी तुम्ही याच प्रकारे करा। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत मच्छी फ्राय कुरकुरीत होण्यासाठी कोणतं पीठ वापरायचं आणि ते कसं तयार करायचं आणि खूप टेस्टी लागतात या प्रकारे मच्छी तळलात तर। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी, हे सौंदळे आहेत आणि वरती तिने 4 ते 5 कांटा दिलेली आहेत। तर हे मस्त असे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा होममेड मसाला, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि आगळ अर्धा चमचा व्यवस्थित लावून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करत ठेवूया। कुरकुरीत मच्छी फ्राय होण्यासाठी घरच्या घरी तांदळाचं पीठ मी तयार केलेलं आहे। बरेच जण काय करतात, तांदळाचं पीठ जे भाकरीचं असतात तेच वापरतात, त्यामुळे एवढे कुरकुरीत होत नाही। पण हे घरच्या घरी तांदळाचं पीठ तुम्ही करून पहा, खूप मस्त कुरकुरीत होताना चवीला पण खूप छान लागतं। साधे किंवा कोणतेही तांदूळ घ्या, असेच घ्यायचे कच्चे तांदूळ आणि मिक्सरला लावायचे, जसा बारीक रवा असतो तसा। थोडं हाताला असं खरखरीत पीठ लागलं पाहिजे, म्हणजे ते एकदम बारीक रव्यासारखं होतं आणि कुरकुरीत मच्छी होतात। आता यातील 2 चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे आणि 2 चमचे एकदम बारीक रवा, मीडियम रवा घेतला तरी काही हरकत नाही। याप्रमाणे जरासा मसाला आणि जरासं मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे। मच्छी कोणती पण असू दे, या प्रकारे फ्राय करा, खूपच छान लागतात आणि कुरकुरीत। गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर पॅन ठेवायचं आहे। 2 चमचे तेल घालूया। आता यामध्ये सर्व मच्छी घोळून घ्यायच्या आहेत, मस्त अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायच्या आहेत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। ही मच्छी भाताबरोबर तर खूप छान लागतात आणि भाकरी चपातीबरोबर खूप मस्तच लागतात। हे सौंदळे मच्छी फ्राय होत आहेत तोपर्यंत हे कांटा आहेत त्यांना सुद्धा हे मिश्रण लावून घेऊया। या प्रकारे तुम्ही तांदळाचं पीठ करून पहा आणि मच्छी फ्राय करून पहा, खूपच कुरकुरीत आणि चवीला तर जबरदस्त लागतात। वास खूप जबरदस्त सुटलेला आहे। अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि गरम गरम खायला घ्यायचे, कधी खावीशी वाटतात मस्त। ही मच्छी फ्राय करून झाल्यानंतर ती कांटासुद्धा इथे फ्राय करून घेणार आहे, ती सुद्धा चवीला जबरदस्त लागतात। आणि याबरोबर मी मांदेल्याचं सार केलेलं आहे, गरम गरम चवीला तर अप्रतिम लागतात। मंडळी, ही मच्छी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्हाला नक्कीच आवडणार ही मच्छी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।